स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। एरंडोली जिल्हा परिषद गटातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झालं असून माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई तानाजीराव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय मैदानात जोरदार धक्का दिला आहे। सलगरेचे नेते व भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या पत्नी असलेल्या जयश्रीताई पाटील यांनी अर्ज दाखल करताना केलेल्या भव्य आणि नियोजनबद्ध शक्ती प्रदर्शनामुळे संपूर्ण मिरज तालुक्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य मोटरसायकल रॅलीने परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण केलं होतं। त्यानंतर मिरज शहरात पारंपरिक शेतकरी वेशभूषेत बैलगाडीमधून जयश्रीताई पाटील आणि तानाजीराव पाटील यांनी अर्ज दाखल केला। हजारो कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांच्या उपस्थितीत ढोल ताशे तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात दाखल झालेला हा अर्ज मिरज पूर्व भागातील आतापर्यंतचा सर्वात लक्षवेधी आणि प्रभावी राजकीय कार्यक्रम ठरला। या भव्य शक्ती प्रदर्शनात एरंडोली जिल्हा परिषद गटातील मिरज, एरंडोली, पायापाचीवाडी, शिपूर, खंडेराजुरी, बेळंकी, डोंगरवाडी, कदमवाडी, सलगरे आणि चाबुकस्वारवाडी या गावांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। विविध गावांमधून निघालेल्या रॅल्या अखेर मिरज येथे एकत्र येत संपूर्ण कार्यक्रमाला अभूतपूर्व स्वरूप प्राप्त झाले। पारंपरिक बैलगाडी, शेतकरी संस्कृतीचे प्रभावी दर्शन आणि प्रचंड जनसमुदाय यामुळे जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारी अर्जाने केवळ उपस्थिती नव्हे तर राजकीय ताकदीचे ठळक प्रदर्शन घडवून आणले। विशेष म्हणजे भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या तानाजीराव पाटील यांनी बैलगाडीमधून केलेली एंट्री ही शेतकरी वर्गाशी असलेली आपुलकी आणि संघटनात्मक ताकद दर्शवणारी ठरली असून ती सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे। या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे एरंडोली जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणांना स्पष्ट दिशा मिळाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटात जयश्रीताई पाटील यांचे नाव निर्णायक ठरत असल्याचे चित्र आता स्पष्टपणे समोर येत आहे। मी तानाजी पाटील सलगर, ग्रामपंचायत माजी लोकनियुक्त सरपंच। आज एरंडोली गट 52 यामधून सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील यांचा भारतीय जनता पार्टी मधून जिल्हा परिषद गटासाठी अर्ज दाखल केलेला आहे। हा अर्ज दाखल करत असताना या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ, त्याचबरोबर आमच्या नेत्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्ज दाखल केलेला आहे। याच्या पूर्वी 2012 ते 17 पंचायत समिती सदस्य, सभापती, त्याचबरोबर 17 ते 22 जिल्हा परिषद सदस्य आणि 22 ते 27 सलगर गावच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ जयश्रीताई तानाजी पाटील यांनी चांगल्या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे। आणि या विकासाच्या जोरावरतीच गेली 25 वर्ष सलगर गावची ग्रामपंचायतीची सत्ता सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहे। त्यामुळे आम्ही दापंत्याने सलगर गाव म्हणजे आमचं कुटुंब, किंबहुना एरंडोली जिल्हा परिषद गट म्हणजे आमचं कुटुंब असं समजून सातत्याने या विभागामध्ये विविध योजनेच्या माध्यमातून विकास कामे केलेली आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय सुरेश भाऊंचं तर फार मोठं काम आहे, डोंगरावर काम आहे। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदला या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आज आपण नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका जर बघितल्या तर आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सगळ्याच नगरपालिका, नगर परिषद, महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे। त्याच पद्धतीनं ह्या होऊ घातलेल्या महाराष्ट्रामधल्या सर्वच जिल्हा परिषदामध्ये आणि त्याच्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेमध्ये बहुमतानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी आदरणीय सुरेश भाऊ आणि जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो विकासाचा डोंगर आम्ही पूर्व भागात गावामध्ये केलेला आहे, तसाच विकासाचा डोंगर आम्ही पूर्व भागामध्ये करून दाखवून एक वेगळं मॉडेल या सांगली जिल्हा परिषदेमध्ये एरंडोली गट 52 हे एक वेगळं मॉडेल असेल एवढा मात्र विश्वास या अर्ज भरण्याच्या आणि निवडणुकीच्या निमित्तानं मी देतो। या ठिकाणी याच्या पूर्वी सुद्धा एरंडोली गटातून ग्रामस्थांनी संधी
दिलेली आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा या ठिकाणी आम्हाला चांगल्या मताधिक्यानं जनता संधी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की सांगली जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याचा उमेदवार म्हणून एरंडोली गट आणि त्याच्यामधले उमेदवार सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील असतील. आणि याच्यामध्ये शहाचा वाटा आमच्या कार्यकर्त्यांचा, त्याचबरोबर भाऊ आणि वहिनींचा असणार आहे. आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आदरणीय भाऊने सांगली जिल्हा किसान मोर्चाचा अध्यक्ष मला केलं. सोलापूरला महापूर आला, त्या सोलापूरच्या महापुरामध्ये आम्ही स्वतःचा ऊस स्वतः तोडून या ठिकाणी सोलापूरला देण्याचं काम, त्याचबरोबर सांगली मध्ये सुद्धा ज्यावेळेस महापूर आला त्यावेळेस सुद्धा म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा कोरोना हॉस्पिटल, स्वर्गीय मदनभाऊ पाटील कोविड हॉस्पिटल काढून एक आदर्श महाराष्ट्रामध्ये सलगर गावानं घालून दिलेला आहे. आणि त्या सलगर गावामध्ये आमचे दोघांची जी जोडी आहे, आम्ही जे दाम्पत्य आहोत, तो इतिहास ते काम या पूर्व भागामध्ये एरंडोली गटामध्ये करून एरंडोली गट हा सांगली जिल्हा परिषदेमध्ये एक अव्वल स्थानी नेण्याचं काम या ठिकाणी करण्याचं धोरण आम्ही ठरवलेलं आहे. होतो या ठिकाणी स्वर्गीय विठ्ठलराजीने म्हैसळीला जन्म दिला. तदनंतर अजितराव घोरपडे असतील, शेंडगेबाब स्वर्गीय शेंडगेबाब असतील, सर्वांनीच या ठिकाणी या म्हैसळ योजनेसाठी काम केलं. पण अधिक काम उठावदार आणि चांगल्या पद्धतीचं कोणी केलं असेल ते आदरणीय कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊनी केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष याची सुद्धा संधी मला भाऊनी दिलेली आहे, या पक्षाने दिलेली आहे. आणि म्हणून आपल्याला वाटलं की एकतर आमचा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला आहे, किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे, त्याचबरोबर भाऊनी पूर्व भागाला पाण्याचं म्हैसाळ योजनेची जी काय स्कीम आहे ती चांगल्या पद्धतीने ताकदीनं चालू ठेवलेली आहे. आणि रस्ते सुद्धा झालेले आहेत, दळणवळणाचे कामं सुद्धा झालेले आहेत. आणि वाटलं आपण शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे, किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे, आणि आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा ठरवलं की आपण बैलगाडीच्या मधून या ठिकाणी शेतकरी पारंपरिक वेशामध्ये अर्ज भरायचं, असं एक जरा सर्वांनी ठरवलं, आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही आज बैलगाडीमधून अर्ज भरायला आलेलो आहोत. मी जयश्री तानाजी पाटील, एरंडोली जिल्हा परिषद गट क्रमांक 52 मधून आज जिल्हा परिषद साठी मी अर्ज दाखल केलेला आहे. अर्ज दाखल करत असताना कार्यसम्राट आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे आणि आमच्या जिल्हा बँकेच्या संचालिका व्हाईस चेअरमन जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज जिल्हा परिषद साठी एरंडोली गटातून अर्ज दाखल केलेला आहे. आणि यापूर्वी आम्हाला संधी मिळाली, आम्ही चांगली कामं केली, पण यावेळी संधी मिळाल्यानंतरही आपण याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं, चांगल्या जोमानं, चांगल्या पद्धतीचे कामं करून दाखवीन एवढा विश्वास आहे.